नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरोळ नगर परिषदेच्या गरफाळा पाणीपट्टी कर वसुलीच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत, चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी, पृथ्वीराज सिंग यादव यांची मागणी। लेखापरीक्षण अहवालामध्ये शिरोळ नगर परिषदेच्या गरफाळा पाणीपट्टी पर वसुलीच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी युवा नेते पृथ्वीराज सिंग यादव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना आज मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून घेराव घातला। अखेर चर्चेअंती मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी थकीत कराच्या रकमेची चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर कारवाई होईपर्यंत शिरोळमधील मालमत्ता धारकांची कर व त्यावरील व्याज दंड वसुली स्थगिती देत असल्याचं लेखी पत्र दिलं असल्याची माहिती युवा नेते पृथ्वीराज सिंग यादव यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली। श्री यादव बोलताना पुढे म्हणाले की शिरोळ नगर परिषदेकडील सन 2020-21 ते 21-22 या वर्षात झालेल्या लेखापरीक्षण अहवालात कराच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे। याबाबत चौकशी करून कारवाई करण्याबाबत सन 3 एप्रिल 2024 रोजी पत्र दिलं होतं। या पत्राच्या आधारे चौकशी व कारवाई होणं अपेक्षित होतं, मात्र नगरपालिका प्रशासनानं दुर्लक्ष केलं। याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांनी मनमानी कारभार करून संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे मंगळवारी थकीत कर वसुली तफावतीबाबत मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यात आला। यावेळी या संदर्भात लेखी पत्र दिल्याशिवाय मुख्याधिकारी प्रचंडराव यांना कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका यादव व त्यांच्या समर्थकांनी घेतली। त्यानंतर मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी वस्तुस्थिती मान्य केली। त्यानंतर नगर परिषद कर वसुली विभागातील संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर शब्दांचा भडीमार करत यादव यांनी मागील कर वसुली रेकॉर्डमधील चुका सर्वांसमोर मांडल्या। त्यात आर्थिक वर्षाचा उल्लेख नसणे, शिक्का नसणे व दफ्तर बांधणी यातील गंभीर बाबी सर्वांसमोर उघडकीस आणल्या आहेत। यामुळे कर वसुलीच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे। अखेर मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी नरमाईची भूमिका घेत 2020 ते 22 मधील थकीत कराच्या तफावतीबाबत अनुपालन व अहवाल फरक मिळकतधारक यांची यादी सादर झाल्यानंतर व त्यांची मंजुरी मिळेपर्यंत नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेस स्थगिती देत असल्याचं लेखी आश्वासन दिलं असल्याची माहिती श्री यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। साहेब, मला एक सांगा, 20-21 च्या घरपट्टी पाणीपट्टीमध्ये तफावत आहे का नाही? आहे काय? आहे। जी काय ती 35 लाखाची काय तर असेल ती 35 लाखाची तफावत अंदाजे काय 30-35 लाखाची असेल। थांबा एक मिनिट बघतो काय आहे। फक्त ती कुणाची हे तुम्हाला माहित आहे का? तपासणी करून सांगताय ना, कुणाची माहित नाही, पण ती कुणाची पण आवश्यकता, कुठल्याही नागरिकाची आवश्यकता, तुम्ही जास्त घेतलेली आवश्यकता, जोपर्यंत त्या नागरिकाची पाणीपट्टी आणि घरपट्टी हे 20-21 क्लिअर होत नाही, त्याच्यात त्याला कसं कळेल माझं जास्त गेलं काय कमी गेल्यात? मग तुम्ही पुढची कशी वसूल करताय? 20-21 क्लिअर नाही तर ती तफावत कोण काढणार? अंडर प्रोटेक्शन काय ते नावच सांगा कोणाचे? समजा जर सापडले तर आपण तुम्ही काय म्हणतो बरं? मग वसूल काय घेणार नाही? जोपर्यंत 20-21 क्लिअर होत नाही तोपर्यंत 22-23-23-24 काय घेणार? 2 मिनिटं साहेब, त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये म्हटले की नाही बोगस पावती बघत आपल्या संशय म्हटले की त्यात म्हटलं की नाही? मग तुम्ही बोगस पावती बघत आपण लोकांनी लुटाला तुम्ही 2 वर्ष काय कारवाई केला? तुम्ही लुटमार करा लोकांनी, तुम्ही पावती बघत आपण मग तुमच्या आमचा संशय आमचा तुमच्यावरती, मग लोकांना अशा वसूल कर बघा दिले पैसे। हा, मग त्याला स्थगिती द्या तुम्ही, स्थगिती तोपर्यंत द्या जोपर्यंत 20-21 क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे भरतो। 20-21 क्लिअर करा, सगळे नागरिक घरपट्टी पाणीपट्टी भरतील। पहिला 20-21 काय क्लिअर नाही, त्यात कुणाचं असं कसं कळेल ह्याची जास्त आले का त्याची जास्त आल्या? कुणाची तर जास्त आल्या, कुणाची तर जास्त आल्या, त्याशिवाय तफावत देणार नाही। ते कुणाची जास्त आल्या हे जोपर्यंत तुम्ही यादी जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलाही नागरिक पाणीपट्टी घरपट्टी भरणार नाही का? ते तुम्ही क्लिअर करा। तफावत तुम्ही मान्य करताय का साहेब? मान्य करा। मग ती तफावत कुणाची आहे हे जोपर्यंत तुम्ही उडकून काढत नाही तोपर्यंत त्या नागरिकांवर अन्याय आहे का नाही? 3 दिवस स्थगित द्या, आम्हाला काय अडचण आहे त्याला? 2 दिवस स्थगित द्या, त्याला काय? जोपर्यंत नाही मग तुम्ही खोटी पावती छापला का? तुम्ही ऑडिटरचं म्हणणं काय करायचं का? नाही ऑडिटरचं म्हणणं काय करायचं? तुम्ही लोकांचे पैसे गोळा केले का? मग तुम्हाला त्याच्यावरती जो हे केले तफावत आहे तुम्हाला मान्य आहे का? 20-21 च्या ह्याच्यात घरात घरपट्टी पाणीपट्टीमध्ये तफावत आहे मान्य आहे का? ते द्या, मला दाखवा राहिलेल्या लोकांचा तफावत आहे का नाही सांगा। ती कुणाची हे तुम्हाला माहित आहे का? कुणाची जादा आहे माहित आहे का तुम्हाला? घरपट्टी पाणीपट्टी नाही
ते जोपर्यंत येत नाही कुणाच्याही कळत नाही तोपर्यंत पुढची पाणीपट्टी घरपट्टी वसूल करणार. अरे आमच्या सगळ्या लोकांना आले लोकांना सगळ्यांना आमचं सगळे डबल पैसे घेतात भरतात हे म्हणतो आमच्याकडे ते म्हणतो त्याचं पैसे आम्ही सगळ्या लोकांना पैसे भरतात. आमच्या गावाच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आमचं आल्या 10,000 रुपये जास्त आले. आम्ही आमच्याकडे मायनस करून द्या मग. काय करा जास्त जास्त लवकर संपवा. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.